या एक्झाम्पल मध्ये आपण इथं कॉम्प्लेक्स आयगेन व्हॅल्यूज येत आहे त्या टाईपची सिस्टीम दिलेली आहे. तिचं काय करायचे इथे आपल्याला त्याचं सोल्युशन आणि पुन्हा फेस पोर्ट्रेट स्केच करायचं. ऑलरेडी जी मी नोट शेअर केलेली आहे, त्याच्यात तुम्हाला हे डेरिव्हेशन भेटून जाईल की जो आपला मॅट्रिक्स आहे बघा इथं कोणता मॅट्रिक्स म्हणते मी जो 0 हा मॅट्रिक्स 0 बीटा मायनस बीटा 0 याचे जे आयगेन व्हॅल्यूज आहे ते आता प्लस ऑर मायनस बीटा आहे. आणि ही जी सिस्टीम आहे कोणती ही एक्स डॅश इज इक्वल टू 0 बीटा म्हणजे मॅट्रिक्स आहे तिथं मॅट्रिक्स इंटू एक्स इज याचं जनरल सोल्युशन काय येतं तर एक्स ऑफ टी इज इक्वल टू C1 इथं मॅट्रिक्स कॉस बीटा मायनस साइन बीटा प्लस C2 साइन बीटा टी अपॉन आणि अपॉन सेकंड एलिमेंट काय त्या मॅट्रिक्सचा कॉस बीटा टी. जेव्हा ही सिस्टीम आहे याप्रमाणे या सिस्टीमचं जनरल सोल्युशन हे असतं आणि आयगेन व्हॅल्यूज काय असतात तर प्लस ऑर मायनस बीटा आहे. याचा आपण इथं डायरेक्ट यूज करू आणि डायरेक्टली काय लिहू इथं जनरल सोल्युशन. आता इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर आपला जो मॅट्रिक्स आहे इथे एक्झाम्पल मध्ये दिला तो काय आहे 0 1 -1 0 म्हणजे थोडक्यात बीटाची व्हॅल्यू काय आहे तर बीटा इज इक्वल टू 1. आपण पुढे आता सोल्युशन लिहू दिलेल्या प्रॉब्लेमचं. आपण काय केलं आधी जे डिराईव्ह केलेलं होतं नोट्स मध्ये आपण हे डेरिव्हेशन केलेलं आहे कम्प्लीट कसं आहे जनरल सोल्युशन तर याचा आपण डायरेक्ट इथं यूज करू. ओके हिअर आयगेन व्हॅल्यूज ऑफ ए आर. ओके ए मॅट्रिक्स काय आपला 0 1 -1 0 ते काय येतील मग कारण बीटाची व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच काय तिथं व्हॅल्यू प्लस ऑर मायनस आय हे काय झालं आपल्या आयगेन व्हॅल्यूज. मग आता या आयगेन व्हॅल्यूज आहे आणि डायरेक्टली मग जनरल सोल्युशन देऊ. जनरल सोल्युशन मध्ये बीटाची व्हॅल्यू आपण काय करणार आहे 1 पुट करू. therefore general solution of given system is दिलेल्या सिस्टमचा आपण जनरल सोल्युशन एक्स ऑफ टी इज इक्वल टू C1 कॉस बीटा म्हणजेच 1 बीटा लिहत नाही डायरेक्टली 1 लिहितो म्हणजेच कॉस टी मायनस साइन टी हा झाला पहिला मॅट्रिक्स प्लस C2 इंटू बीटाची व्हॅल्यू पुन्हा 1 म्हणजे साइन टी कॉस टी. हे झालं आपलं दिलेल्या सिस्टीमचं जनरल सोल्युशन. आता पुढे काय करायचं याचं फेस पोर्ट्रेट स्केच करायचं. मग आता ही जी सिस्टीम आहे याला आपण काय करू आता याला एक्स आणि वाय मध्ये आपण याला सोल्युशनला सोडू जी सिस्टीम सोडू ही जे एक्स ची व्हॅल्यू आली कॅपिटल एक्स झालेला आहे त्याच्यावर काय करू आता आपण स्मॉल एक्स टी एक्स ऑफ टी आणि स्मॉल वाय ऑफ टी फाइंड आउट करू म्हणजे थोडक्यात दोन इक्वेशन. ओके एक्स ऑफ टी म्हणजेच काय आता स्मॉल एक्स ऑफ टी तर C1 इंटू कॉस टी C2 इंटू साइन टी हे काय झालं स्मॉल एक्स ऑफ टी ची व्हॅल्यू आणि वाय ऑफ टी ची व्हॅल्यू काय C2 इंटू मायनस येते मायनस साइन असल्यामुळे मायनस C1 साइन टी प्लस C2 कॉस टी. हे काय झालं त्याचं सोल्युशन जनरल सोल्युशन ऑफ द गिवन सिस्टीम एक्स डॅश इज इक्वल टू एक्स. ओके आता पुढे काय करू आपण हे जे सोल्युशन्स आलेले एक्स आणि वायच्या व्हॅल्यू याचा आपण स्क्वेअर करू आणि ऍड करू एक्स एक्स स्क्वेअर टी प्लस वाय स्क्वेअर टी. ओके काय भेटतं बघा आता एक्सचा स्क्वेअर करायचा आहे C1 कॉस टी प्लस C2 साइन टी स्क्वेअर प्लस वाय काय आपला मायनस C1 साइन टी C2 कॉस टी स्क्वेअर. मग आता आपण स्क्वेअर करू C1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर टी
C2 स्क्वेअर पहिला ब्रॅकेट एक्सपांड करतो आपण. त्याच्यानंतर दोघांच्या प्रॉडक्ट आणि त्याची ट्वाईस ट्वाईस C1 C2 साइन टी कॉस टी. ओके, हे झालं पहिलं ब्रॅकेटचं एक्सपेन्शन. आता सेकंड ब्रॅकेट. तर सेकंड मध्ये काय होईल? C1 स्क्वेअर साइन स्क्वेअर टी. ओके, त्याच्यानंतर C2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर टी. पुढे त्याच्यानंतर इथं काय होईल? -C1 साइन टी प्लस C2 कॉस टी. म्हणजेच काय होते? मायनस प्लस नव्हे, इथं काय होईल? मायनस. मायनस वाईस C1 C2 साइन टी. आता त्या दोघं एक्सपान्शन मधले जे वाईस टर्म आहे बघा, लास्ट टर्म तिथं प्लस आणि मायनस आहे. त्या दोघं टर्म कॅन्सल आउट होती. ओके, राहिलेल्या टर्म्स मध्ये बघा, आता ही पहिली टर्म ही आणि ही टर्म याच्यात आपल्याला C1 स्क्वेअर कॉमन घेता येईल. राहील काय तिथं? साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी. सिमिलरली या सेकंड टर्म मध्ये आता इथं इथं काय येईल? C2 कॉमन घेता येईल. C2 कॉमन, सॉरी C2 स्क्वेअर कॉमन काय राहील? पुन्हा साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी. आणि लास्ट टर्म काय होऊन गेलेली? कॅन्सल होऊन गेली बघा. इथं प्लस वाईस C1 C2 साइन टी कॉस टी आणि हा मायनस वाईस C1 C2 साइन टी कॉस टी कॅन्सल. बरं आता काय बघा, आता साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी होऊन जाईल 1. म्हणजेच काय ते C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. म्हणजे काय आलं बघा? x² प्लस y² इज इक्वल टू C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. आणि C1 आणि C2 दोन्ही कॉन्स्टंट आहेत. म्हणजे दोघांचे स्क्वेअर्स कॉन्स्टंट, त्यांचे ऍडिशन कॉन्स्टंट. ओके, थोडक्यात हे काय भेटते आपल्याला? x² प्लस y² इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर भेटते. आणि हे कसलं इक्वेशन आहे? विच रिप्रेझेंट्स सर्कल्स. काय रिप्रेझेंट करताय? सर्कल्स विथ सेंटर. सेंटर काय असणार आहे त्यांचा? ओरिजिन. सेंटर असणार आहे याप्रमाणे ओरिजिन. मग आता याच्या हे कशासाठी केलं आपण? हे आता फेस पोर्ट्रेट फाइंड आउट करायची त्याच्यासाठीचा पार्ट. ओके, सोल्युशन तर इथंच कम्प्लीट झालं होतं. आता आपण हे स्केच करायचं आहे आपल्याला. मग स्केच करण्यासाठी नेमकी डायग्राम काय रिप्रेझेंट करते ते पाहिजे होतं. ओके, आता आपल्याला भेटलं हे सर्कल रिप्रेझेंट करतं. म्हणून काय करू आता आपण इथं? ही सर्कल्स ड्रॉ करायचे वेगवेगळ्या डायरेक्शन याचे वेगवेगळ्या रेडियस. ओके, पण सेंटर काय सगळ्यांचा सेम असला पाहिजे, ओरिजिन. इथे डायरेक्टली सर्कल आहे की मी चेक करतो. मग सेंटर मला ड्रॉ करावं लागेल. डायरेक्टली शेप्स दिसत आहे. डायरेक्टली यूज करण्याचा प्रयत्न. इथे सर्कल्स काही इरेज होत नाही. मी इथं पुन्हा नवीन ड्रॉ करतो. ओके, याप्रमाणे काय करायचंय? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. हा झाला ओरिजिन. सर्कल ड्रॉ करायचं याप्रमाणे. तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा. याप्रमाणे 3 to 4 प्रत्येकाचं सेंटर काय पाहिजे आपल्याला? प्रत्येकाचं सेंटर पाहिजे इथं आपल्याला ओरिजिन. डायरेक्शन काय देत नाही आपण. डायरेक्शन द्यायचे असतात आपल्याला, म्हणून विनाकारण देऊन टाकू. आता झाला आपला एक्स ऍक्सिस आणि हा झाला वाय ऍक्सिस. करायचं काय इथं आता? की यांना डायरेक्शन द्यायची. आता आपला जो बीटा होता इथं, बीटा काय होता आपला इथं? बीटा इज इक्वल टू 1. बीटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह जर असेल तर डायरेक्शन याप्रमाणे द्यायची. काय द्यायची आपली? क्लॉक वाईज डायरेक्शन द्यायची. जे बीटा पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्शन कोणती? क्लॉक वाईज डायरेक्शन द्यायची. हे झालं आपलं फेस पोर्ट्रेट ऑफ द गिवन सिस्टम. हे कोणत्या केस साठी होतं आपलं? थोडक्यात काय आले इथं? म्हणजे कॉम्प्लेक्स रूट होते.
कॉम्प्लेक्स मध्ये पण काय होतं आपल्याला, कसा कॉम्प्लेक्स नंबर होता की ज्याचा रिअल पार्ट झिरो, म्हणजे थोडक्यात यांना म्हणतात प्युअरली इमॅजिनरी नंबर्स. त्या टाईपच्या याच्यात काय येतं फेस पोर्ट्रेट याप्रमाणे सर्कल्स येतात ज्यांचे सेंटर येतात 0 0. आणि इथं बीटा पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण डायरेक्शन कशी दिलेली आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, समजा बीटा निगेटिव्ह असेल तर त्यावेळेस द्यायची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज. ओके, अपोजिट घ्यायची क्लॉकवाईजच्या अपोजिट.